नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज थोडासा चर्चेला वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. सारखं राजकारण करून मलाही कंटाळा आलेला आहे. त्यामुळे नवीन एखाद्या विषयाचा मी शोधत होतोच. तसे आपल्या देशामध्ये विषयांना काही कमतरता नसते. रोज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशा अनेक घटना घडत असतात की त्याच्यावर विश्लेषण करणं क्रमप्राप्त होतं. सकाळी ज्या वेळेला मी न्यूज चॅनल बघत होतो त्यावेळेला युट्यूबलाच मला वाटतं प्रिया बापट, अभिनेत्री प्रिया बापटची मी मुलाखत मी पाहत होतो. त्यावेळेला तिने एक खंत व्यक्त केली की तिचा नवरा म्हणजे उमेश कामत, अभिनेता उमेश कामत, याच्याकडे एवढं स्किल असून सुद्धा त्याला त्या पद्धतीनं मराठी चित्रपट मिळत नाहीत. मग हा विषय फक्त उमेश कामत पुरता मर्यादित नाहीये. असे अनेक कलाकार आहेत, गुणी कलाकार आहेत की जे मराठी चित्रपटामध्ये दिसत नाहीत. त्यामुळं आजचा विषय घेतलाय की मराठी चित्रपटात सुद्धा गटबाजी चालू आहे काय, हा आपला आजचा मुख्य विषय आहे. ज्या वेळेला प्रिया बापटने उमेश कामतचं उदाहरण दिलं त्या मलाही बरेच अनेक वर्ष अलीकडे मी म्हणजे गेले काही वर्ष मला सारखं राऊंड वाटतंय की अंकुश चौधरी असेल, कश्मीर महाजनी असेल किंवा अगदी आपली स्पृहा जोशी, प्रिया बापट आहे, वैदेही परशुरामी आहे, प्राजक्ता माळी आहे, अशा अनेक चांगले गुणी अभिनेते अभिनेत्री असून सुद्धा यांना चित्रपट का मिळत नाहीयेत. अलीकडे आता 1-2 पिक्चर हे आले समजा प्राजक्ता माळीचे वगैरे, परंतु ज्या प्रमाणामध्ये मराठी चित्रपट येत आहेत त्या प्रमाणामध्ये त्यात हे जे आघाडीचे कलाकार आहेत ते का दिसत नाहीयेत, हा एक मला पडलेला प्रश्न होता मोठा. त्या प्रिया बापट आता बोलली. आता मी थोड्या वेळापूर्वी ज्या वेळेला एक पॉडकास्ट बघत होतो त्याच्यामध्ये कश्मीर महाजनी आणि मृदुमयी देशपांडे त्यांनी सुद्धा हीच तक्रार केली. आणि मग मला असं वाटलं की हा विषय आपण आज चर्चेला घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली दुनियादारी चित्रपट हिट झाला त्यावेळेला मला असं वाटलं होतं की अंकुश चौधरी सारखा जो एक नट आहे, जो मराठी चित्रपट सृष्टीला चांगला नट मिळालेला आहे, चांगला अभिनेता मिळालेला आहे, की तो इथून पुढे त्याचे चांगल्यापैकी चित्रपट येतील असं मला वाटलं होतं त्यावेळेला. परंतु त्याच्यानंतर अंकुश चौधरी मला कुठे फार काय चित्रपटामध्ये कुठलं दिसलं नाही. तीच परिस्थिती म्हणजे कश्मीर महाजनीकडे आता त्याचा अभिनय फार काय मी पाहिलेला नाहीये, परंतु एकंदर एक अभिनेत्याला ज्या पद्धतीचं मटेरियल असावं लागतं ते मटेरियल तर कश्मीर महाजनीकडे आहेच. हाईट आहे, बॉडी आहे, आवाज आहे, त्याची तब्येत शरीरयष्टी चांगली आहे, तो तर अगदी हिंदी चित्रपटातला नायक शोभू शकतो. अशा पद्धतीचं त्याच्याकडे व्यक्तिमत्व असून सुद्धा त्यालाही हे चित्रपट मिळत नाहीयेत. मग नक्की अडचण येते कुठं? एक तर पहिली गोष्ट ही गटबाजी तर हे दिसतंयच उघड. म्हणजे ह्या जे अभिनेते किंवा अभिनेत्री जे बोलत होत्या त्यांच्यातून बोलण्यातून तर ते स्पष्टपणे जाणवतेच की गटबाजी आहे किंवा जाणीवपूर्वक डावललं जाते, ही खंत त्यांच्या बोलण्यातून तर दिसत होती. हा एक विषय. आणि दुसरा विषय आहे तो एक मराठी चित्रपट चालत नाही, हा एक विषय. काही अपवाद जर समजा आपण ते एक पावनखिंड असेल किंवा सैराट असेल, मध्यंतरी आलेला वेड चित्रपट होता रितेश देशमुखचा तो असेल, किंवा आता जो फुलवंती एक चित्रपट चांगला चालला, असे जर काय अपवाद जर समजा आपण सोडले तर मराठी चित्रपट कधी येतात आणि कधी जातात हे समजत सुद्धा नाही. आता याची काय कारण असतील की ह्याच्यावर बऱ्याच वेळा चर्चा झालेल्या आहेत, वर्तमानपत्रात झालेले आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण झालेले आहेत, कलाकारांच्या बोलण्यातनं पण आलेले. त्यातलं एक बजेट हे एक कारण जरी असलं तरी सुद्धा बऱ्याच वेळेला मराठी चित्रपट न चालण्याचं खापर हे मराठी प्रेक्षकांच्यावर फोडण्यात येतं. आणि ते सगळ्यात म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतल्या जर लोकांना असं वाटत असेल की मराठी चित्रपट न चालण्याचं कारण हे मराठी प्रेक्षक आहेत, तर ही एक मोठी अंधश्रद्धा आहे त्यांची. धर्मवीर सारखे धर्मवीरचे दोन्ही एपिसोड गाजले नाही कसं म्हणू शकतो आपण? चांगल्या चित्रपटांना मराठी प्रेक्षक दाद देत नाही अशातला काही भाग नाहीये. चांगल्या चित्रपटांना मराठी प्रेक्षक डोक्यावर घेतोच ना. बरं, काही जण तक्रार करतात की आपल्याकडच्या लोकांना साऊथचे चित्रपट लागतात, हिंदी चित्रपट डोक्यावर घेतात. अरे
हिंदी चित्रपट डोक्यावर घेणारा कोण आहे? मराठीच प्रेक्षक आहे ना. साऊथचे चित्रपट आवडीनं बघणारा कोण आहे? मराठी चित्रपट आहे ना. सॉरी, मराठी प्रेक्षकच आहे ना. मग जो मराठी प्रेक्षक हिंदी चित्रपट डोक्यावर घेतो, साऊथचे चित्रपट डोक्यावर घेतो, तो मराठी चित्रपटांच्याकडे का पाठ फिरवतो, याच्यावर कधीतरी तुम्ही विचार करणार की नाही करणार? एकतर OTT मुळे आता तसंही म्हणजे ह्याच्यामध्ये थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायचं प्रमाण फार कमी झालेलं आहे लोकांचं. कारण पूर्वीसारखे आता सिंगल स्क्रीन राहिलेले नाहीयेत. मल्टिप्लेक्समध्ये जायचं म्हटलं तर त्याचे तिकीट दर वगैरे जे बघितले तर 300-500 रुपये तिकीट दर खर्च करून आज 4 जणांनी जायचं म्हटलं तर नुसते तिकिटाला 2,000 रुपये जातात, वर खर्च 1,000 रुपये होतो. एका रात्री 3 तासासाठी कोणी आता 3,000 रुपये घालवायला तयार होत नाहीये. लोक म्हणतात राहू दे ना, त्यापेक्षा OTT वर येईल तेव्हा बघू. आणि अगदी आवर्जून थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघावा अशी किती पिक्चर येतात आज ना उद्या OTT वर तरी काय मनोरंजनाचे कमी साधन आहेत का? OTT वर चित्रपट येत आहेत, वेब सिरीज येत आहेत, त्याच्यामध्ये 8-8, 10-10 एपिसोड असतात, त्याचे 3-3, 4-4, 5-5 अगदी त्याचे पार्ट निघतात. OTT वर सुद्धा मटेरियल भरपूर आहे ना. त्यामुळं तिथे सुद्धा त्यांची करमणूक होते ना लोकांची. मराठी चित्रपट चालत नाहीत ह्याच्यामध्ये नक्की काय कारण आहे? हा एक भाग आहे. आणि जर कुणाला अशा पद्धतीनं डावललं जात असेल तर हा एक वेगळा विषय होऊ शकतो. असे मराठी चित्रपट का पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावं, मराठी चित्रपटांचे टायटल्स काय असतात? टायटल आठवून बघा बरं की मराठी चित्रपटांचे काय टायटल असतात. ते टायटल वाचून तरी कोणी म्हणजे जायची हिंमत करेल का थिएटरमध्ये? मग त्याच्यानंतर कथा पटकथा हा तर वेगळाच विषय. कथेवर कष्ट घेत नाहीत, पटकथेवर कष्ट घेत नाहीयेत, काहीतरी टुकार विनोद असतात. अशा पद्धतीचे मराठी चित्रपट असं नव्हतं. 80-90च्या दशकामध्ये मराठी चित्रपट हाऊसफुल असायचे सगळे. प्रेक्षकांना काय हवंय हे महत्वाचं आहे, तुम्हाला काय दाखवावं वाटतं हे महत्वाचं नाहीये. आज महाराष्ट्रातला जो प्रेक्षक आहे, तुम्ही म्हणता का ग्रामीण भागात मराठी चित्रपट चालतात त्यामुळे तिथे ग्रामीण कथा पाहिजे, असं काही नसते. तेव्हा हाच मराठी प्रेक्षक आहे जो महाराष्ट्रातला, मग तो मेट्रोपॉलिटन सिटी मधला असू दे नाही तर ग्रामीण भागातला असू दे, हाच मराठी प्रेक्षक आहे जो हिंदीचे चित्रपट सुद्धा, पुष्पासारखे चित्रपट सुद्धा हिट करतोय. हाच मराठी चित्रपट आहे जो आमिर खानचे चित्रपट हिट करतोय, अजय देवगणचे चित्रपट हिट करतोय. मग तिथे कुठे ग्रामीण कथा असतात? तेव्हा ग्रामीण जो एक आपण जे ग्रामीण भाषा, ग्रामीण कथा ह्याच्यातून मराठी प्रेक्षक कधीच बाहेर पडलेला आहे. फक्त मराठी चित्रपट आणि ते चित्रपटवाले बाहेर पडलेले नाहीत. त्यांना अजूनही असं वाटतं की कुठंतरी एखादे टुकार विनोद, कुठंतरी सासू सुनांच्या कथा, कुठंतरी रडारडीचे चित्रपट काढले म्हणजेच चालतील. अशा पद्धतीच्या मानसिकतेतून मराठी चित्रपट सृष्टी एकतर बाहेर पडत नाहीये, पहिला मुद्दा. आणि तुम्ही त्याचं खापर सगळं प्रेक्षकांच्या वर फोडताय. हा एक अंधविश्वास आहे. हा पूर्णपणे अंधविश्वास आहे. तुम्ही चांगले कथा घ्या, चांगले कलाकार घ्या, आणि तुम्ही चांगले कथा कलाकार घेऊन जर तुम्ही आला समोर तर का नाही चालणार चित्रपट मराठी? तर प्रेक्षकांनी दाखवून दिलं ना. आज तुम्ही चांगले चांगले कलाकार, अंकुश चौधरी सारखा कलाकार का आज माग फेकला गेलाय? उमेश कामत, प्रिया बोलली ती बरोबर आहे, उमेश कामत सारखा कलाकार का नाही आज चित्रपटामध्ये दिसत? रितेश देशमुखनं 2 मराठी चित्रपट काढले, दोन्ही चित्रपट त्यानं हिट दिले, पण रितेश देशमुखला मराठी चित्रपट सृष्टीनं किती सामावून घेतलं? मला तर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कोणी रितेश देशमुखचं कौतुक करताना कधीच दिसला नाही, कधीच दिसला नाही. तो म्हणजे असा अगदी वेगळा एकटा पडल्यासारखाच वाटला. तो कधी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्याला इन्व्हॉल्व्ह करून घेतलंय असं कधी जाणवलंच नाहीये. मग दुसरं एक त्याच्यात महत्वाचं कारण असतं मराठी चित्रपट न चालण्याचं, म्हणजे तुम्ही प्रमोशन तेवढे करत नाही. हिंदी चित्रपटवाले कुठे कुठे जाऊन प्रमोशन करतात, तेवढं तुम्ही प्रमोशन करत नाहीये, प्रमोशनवर खर्च करत नाहीये. तो एक मुद्दा असतो. म्हणजे कथा पटकथा त्याच्यावर नाही कष्ट घेत, कलाकार तुमच्या निवडीवर कष्ट घेत नाही, तुम्ही प्रमोशनवर कष्ट घेत नाही, आणि तुम्हाला असं वाटतं की चित्रपट चालला पाहिजे. कसं चालेल चित्रपट? प्रेक्षकांना दोष देऊन काय उपयोग आहे? प्रेक्षक त्याचं मनोरंजन करण्यासाठी त्याला ना कुठली संस्कृती आड येते ना कुठली भाषा आड येते.
साऊथचे डब केलेले पिक्चर सुद्धा लोक डोक्यावर घेता येतच ना. त्यामुळं सगळ्यात अगोदर जी गरज आहे ती तुमच्यातली जी गटबाजी आहे ती गटबाजी संपवून एक सशक्त कथा आणि पटकथा घेऊन जर तुम्ही प्रेक्षकांच्या पुढे आलात तर निश्चितपणे मराठी चित्रपट चालतील. आणि हे प्रेक्षकांनी दाखवून दिलेले. परंतु तुम्हाला जे दाखवायचंय तेच तुम्ही दाखवता. लोकांना हवं ते तुम्ही दाखवत नाहीये. लोकांची नस ओळखायला कमी पडताय तुम्ही. जी नस दादा कोंडकेंनी ओळखली होती 80-90च्या दशकामध्ये आणि तीच नस जी सचिन आणि महेश कोठारेंनी ओळखली होती त्यावेळचे, आताचं सचिन नाही म्हणत मी, त्यावेळचं. आता नवरा माझा नवसाचा जो पार्ट 2 बघितला तर वाटत नाही तो 80-90च्या दशकातला सचिनचा चित्रपट आहे म्हणून किंवा तोच सचिन आहे म्हणून. तर ह्या लोकांनी त्यावेळेला जी प्रेक्षकांची नस ओळखून चित्रपट काढले होते. आत्ताच्या काळानुसार मराठी चित्रपट बदलला पाहिजे आणि ते बदल स्वीकारून तुम्ही जर चित्रपट दिले तर मराठी चित्रपट हे नक्की प्रेक्षक स्वीकारतील एवढा मला विश्वास वाटतो. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं हे आपण कमेंटमध्ये लिहा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.